वर आज एनडीए शासित राज्य आहे आणि काँग्रेस जेव्हा पीकवर होती तेव्हा देखील इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालं नव्हतं। ते यश आज मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्राप्त झालं आहे। विशेषतः आमच्याकरता हे देखील अत्यंत आनंदाची बाब आहे की वर्ष डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं अधिक आनंदित आहोत। आणि या 12 वर्षाच्या काळामध्ये मोदीजींना 32 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले, त्यातले 24 सन्मान हे विविध देशातले सर्वोच्च सन्मान आहे। हा देखील एक रेकॉर्ड आहे। आणि आपण जर या देशांची डायव्हर्सिटी बघितली तर आपल्या लक्षात येईल की भारताच्या नेतृत्वावर किती विविध देशांचा विश्वास आज आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सातत्याने जागतिक एजन्सी मोदीजींचं रेटिंग 75% ठेवलेलं आहे आणि जगातले सगळ्यात पॉप्युलर लीडर म्हणून आज सगळ्या जागतिक रेटिंग एजन्सीज मोदीजींचं नाव घेतात। 12 वर्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही घडलं असेल तर गरिबी आणि तीव्र गरिबीतून 25 कोटी लोकांना बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं। आणि संयुक्त राष्ट्रसंघाने देखील हा दशकातला चमत्कार आहे अशा पद्धतीनं या घटनेचा उल्लेख केलेला आहे। 81 कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा देण्याचं काम मोदीजींनी केलं। 11 कोटीपेक्षा जास्त आमच्या शेतकऱ्यांना सातत्याने किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 4 लाख कोटी रुपये 4.3 कोटी रुपये देण्याचं काम त्यांनी केलं। किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 7.71 लाख कोटी रुपये म्हणजे जवळपास 8 लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले। आणि शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा 3 लाखावरनं 5 लाखापर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी झालं। दूध उत्पादन 10 वर्षात 70% वाढलं आणि आता जगातला सर्वाधिक दुधाचं उत्पादन करणारा देश आपला भारत झाला। जवळपास 1.9 लाख हेक्टरवर सूक्ष्म सिंचन तयार करण्याचा विक्रम झाला। जनधन योजनेतनं 58 कोटीहून अधिक खाती निर्माण झाली, त्यात 32 कोटी खाती आहेत आणि ॲक्टिव्ह खाती आहेत। आयुष्यमान भारतच्या माध्यमातून 60 कोटी लोकांना आरोग्य कार्ड आणि 5 लाखापर्यंतचा उपचार हा मोफत मिळाला। मध्यमवर्गीयांकरता प्राप्ती कराची इन्कम टॅक्सची लिमिट 2 लाखावरनं 12,75,000पर्यंत वाढवण्यात आली। सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत 58 कोटी नागरिकांना लाभ मिळाला। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 4 कोटी घरं ही तयार झाली, अजून 3 कोटी घरं तयार होत आहेत। प्रधानमंत्री स्वनिधीच्या अंतर्गत 74 लाख फुटपाथ विक्रेत्यांना मदत मिळाली। विश्वकर्माच्या अंतर्गत 30 लाख कारागिरांना मदत मिळाली। आज लखपती दीदी कार्यक्रमाच्या अंतर्गत देशामध्ये महिलांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वात 3 कोटी महिला या लखपती दीदी झाल्या आहेत।
महाराष्ट्रात आपण 50 लाखापर्यंत पोहोचलो आणि आपण 1 कोटीपर्यंत जाणार आहोत आणि देशामध्ये 6 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा मोदीजींचा मानस आहे। उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 11 कोटी महिलांना गॅसचं कनेक्शन मिळालं। सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत 4.5 कोटी मुलींची खाते उघडून त्यात पैसे जमा करण्यात आले। जवळपास आपल्या भारताच्या सैन्यामध्ये महिलांची संख्या ही 3000 वरनं 11,000 वर गेली। देशामध्ये 12 कोटी शौचालय तयार झाले। 16 कोटी घरांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे नेऊन महिलांना सशक्त करणे आणि महिला केंद्रित अर्थव्यवस्था करणे हे कार्य मोदीजींनी करून दाखवलं। सगळ्यात महत्त्वाचं या 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये सुशासन आणि सुप्रशासन या 2 गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं। सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले आहेत। जेम पोर्टलच्या माध्यमातून खरेदीतला भ्रष्टाचार संपवला। भारत नेटच्या माध्यमातून 2,14,000 ग्रामपंचायतींपर्यंत थेट इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेली। 13 नवीन एम्स हॉस्पिटल तयार केले। ग्रामीण भागात 6 कोटी लोक हे डिजिटली साक्षर झाले आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये एक गुणात्मक आणि संख्यात्मक बदल करण्याचं काम हे मोदीजींनी केलं। पूर्वी रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे